यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते आहे। मुंबई पुणे महामार्गावर 35 तास प्रवासी कोंडीत अडकले होते। सरकारने यावेळी टोल माफीचे आदेश दिले, मात्र कंत्राटदाराने चक्क 5 कोटी 16 लाख रुपयांची टोल वसुली केल्याची माहिती समोर आली आहे। एकीकडे प्रवाशांचे हाल होत होते तर दुसरीकडे कंत्राटदार टोल वसुली करत होते। या प्रकारामुळे सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या या कंत्राटदारावर आता कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। वाहतूक कोंडी झाली होती आणि त्या दरम्यान टोल वसुली केली गेली आहे। आपले प्रतिनिधी सुजित गायकवाड आपल्यासोबत जोडले गेले। सुजित, आता एकीकडे वाहतूक कोंडी होती आणि दुसरीकडे टोल वसुली केली जात होती, काय अपडेट्स आहेत या संदर्भातले? 3 फेब्रुवारीची घटना आहे, ज्या मुंबई पुणे एक्सप्रेस वरती आडुशी बोगद्याजवळ जो अपघात घडला होता। या अपघातामुळे अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी लागली होती आणि या वाहतूक कोंडीच्यामुळे अनेक लहान मुलांचे, आबालवृद्धांचे वाहतूक कोंडीतच मोठ्या प्रमाणात हाल झाले होते। अशा परिस्थितीतही संबंधित कंत्राटदारानं मोठ्या प्रमाणात तिथे टोल वसुली सुरूच ठेवली होती। माहिती अधिकारामध्ये जी माहिती मिळाली ती अतिशय धक्कादायक आहे। या सगळ्या प्रकारामधून, या सगळ्या टोल वसुलीतून जवळपास 5.5 कोटी रुपयांचा टोल तिथल्या कंत्राटदारांना वसूल केलेला आहे। विशेष म्हणजे बऱ्याच चालकांना त्या कंत्राटदाराला पैसे परत करण्याचे मेल देखील केलेले आहेत, मात्र सरकारकडे पैसे परत करण्याच्या कुठल्याही प्रकारचं धोरण नसल्यामुळे कंत्राटदाराला ते पैसे परत देता येत नाही। त्यामुळे अशा प्रकारच्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या आणि हाल झालेल्या लोकांकडून पैसे वसूल करण्याचं मोठं काम इथे सरकारनं आणि त्या सदस्य कंत्राटदारांना केलेलं आहे। नक्कीच सुजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।